नमस्कार सगळ्यांना. आज बनवलेले आहेत मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. अगदी 20 मिनिटात तयार होणारे हे पापड आहे. बघू शकता, अगदी तिप्पट फुलणारा पापड तयार झालेला आहे. आणि त्यासाठी फक्त 2च साहित्याची आवश्यकता आहे. आता इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि 4 तास भिजवून घेतलेला आहे. अगदी हाताने सहज कुस्करतो अशा प्रकारे भिजवलेला आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये घेतलेला आहे आणि त्याला मी 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. आणि इथे 5 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर थंड करायला ठेवते. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. अर्धा किलो प्रमाणात बटाटे आहेत आणि साबुदाण्यापेक्षा बटाट्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या किसणीवरती हे किसून घ्यायचं आहे. बटाटा उभा पकडायचा आणि याचा लांबसडक किस काढून घ्यायचा आहे. इथे दाखवते त्याप्रमाणे याचा किस तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत. आता ते मी शिजवून घेणार आहे. जसे आपण चिप्स शिजवले ना बटाट्याचे, त्याच प्रकारे हा किस देखील शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता 80% शिजलेले आहे. सहज तुटतो हाताने. आता याच्यातलं देखील पाणी काढून घेते आणि त्यानंतर एका परातीमध्ये साबुदाणा काढून घेणार आहे. हा साबुदाणा शिजवला तरी देखील चिकट झालेला नाही. बघू शकता, सहज निघतोय तो. त्यानंतर बटाट्याचा किस देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ घेते आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर एक पॉलिथिन घेतलेली आहे. माझ्याकडे ऊन आहे त्याच्यामुळे मी उन्हातच वाळवायला टाकणार आहे. ज्यांच्याकडे ऊन नाही आहे त्यांनी फॅनखाली वाळवलं तरी देखील चालेल, पण जास्त वेळ लागू शकतो. आता इथे मी पापड टाकून घेते. बघू शकता, अगदी जाडसर टाकायचे आहेत आणि चमच्यानेच पापड टाकायचे आहेत. त्याला चिकटपणा असतो. मी दाखवते त्याप्रमाणे हे जाड असे टाकायचे. जर पातळ टाकले ना तर ते वाळल्यानंतर ते खूपच पातळ होऊन जातात. आणि अशा प्रकारे घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले एवढे पापड तयार झालेले आहेत. कडक उन्हामध्ये ना मी 2 दिवस हे वाळवून घेतलेले आहेत आणि आता तळून दाखवते. तिप्पट फुलणारा हा पापड आहे आणि अगदी 20 मिनिटात तयार होणार आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे पापड तयार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.